किंवा डीजे दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना इथे आपण पाहतोय. ओमसाई बंगली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय चिरमाई स्पोर्ट्स कासारवडवली हा संघ. आपण पाहतोय ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव येथे उपस्थित न झाल्या असल्या कारणामुळे ओमसाई बंगले संघाला पुढे चाल दिली गेली आणि आता पाहतोय चिरमाई स्पोर्ट्स कासारवडवली या संघाने एक सामना इथे जिंकलेला आहे आणि या दोन संघांदरम्यान आता ही मॅच इथे खेळवली जाते. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेलाय. मित्र म्हणेन बॅट्समॅन स्वतःला ब्लॉक करून घेतलंय. या प्रकारे फ्लाईट दिली होती चेंडूला. स्वतःला ब्लॉक करून घेतलंय सुमित काठे या फलंदाजाने. सुमित आणि प्रतीक अशी ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. स्ट्राईक वरती सुमित, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रतीक, तर भरत पहिलं षटक हाताळण्यासाठी. आपण नटराज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, एक पाय हवेमध्ये होता. नटराज शॉट इथे खेळले गेले होते सुमित आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. इथे आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिकडे, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी निर्माण झालेली आहे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 4 या आकड्यावरती. आपण फेक फान चेंडू आणि फलंदाज बाद झालेला आहे. फलंदाज बाद. नवीन बॅटर कल्पेश येतोय. कल्पेश माळी बॅटर इन झालाय. धावसंख्या झालेली 4. पहिला गडी इथे गमावलाय. इथे पाहतोय आपण हा चेंडू टॉट येताना दिसतोय. भरत तळे चांगली बॉलिंग करतोय. 3 षटकाचा हा सामना आहे आणि आपण पाहतोय कमीत कमी धावांवरती रोखण्यात या पहिल्या षटकात यश आलंय भरत तळे याला. एक विकेट देखील त्याने मिळवलंय. धावसंख्या झालेली आहे 4. चेंडू टाकून झालेत 5. इथे फुलटॉस चेंडू होता आणि इथे डायरेक्ट हिट झालाय. डायमंड डकचा शिकार होत असताना प्रतीक घुटे फलंदाज बाद झालाय.
पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकात धावा लागल्यात फक्त 4. 2 गडी देखील बाद झालेत. निलेश तुंबडा दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू फुल टॉस टाकलाय. चेंडूला घेऊन काढाय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब झाली. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. इथे पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. तर कल्पेश माळी याची देखील खेळ इथे संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. सांग भेटशील कवा मेथीन जेशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा अब सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा अब सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा. अब सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा अब सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा. दिसते नटी वाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा दिसते नटी वाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा अब सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा अब सुषमा. थँक्यू डीजे. फुलटा चेंडू इथे देखील टाकला गेलाय. चेंडू पुन्हा एकदा लॉंगर मध्ये खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालेलं आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. 7 रन्स 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते अपील झाली होती मात्र अपील ही फेटून लावलेली आहे. निलेश तुंबडा याला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळतोय. चांगली बॉलिंग त्याने आतापर्यंत केलेली आहे. पहिल्या बॉलवरती रनआउट झाला फलंदाज. त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर हा चेंडू डॉट. इथे पाहतो आपण स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडूने उंची घेतलेली आहे. लांबी घेतलेली नाही आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. जज करतोय मात्र त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेलाय. संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. षटकार 6. कुछ नहीं किया यारों ने मेरे वास्ते का कुछ नहीं किया 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया 1 बार शुक्रिया. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. थँक्यू डीजे. यानंतर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा आणि झुंजार स्पोर्ट्स नायगाव या 2 संघादरम्यान मॅच असेल तर दोन्ही संघाला विनंती आहे आपण रेडी राहायचं आहे. 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. फुलटा चेंडू आहे. इथे आता काय घडलंय काय बिघडलं आपण पाहूया. हा चेंडू किती धावांसाठी निघून गेलेला आहे. चला आपण तिसऱ्या पंचांचा सहारा घेऊया. पाहूया षटकार आहे की चौकार आहे. तर षटकार असेल. 6 धावा असेल. हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पडलाय तिकडे. बॅक टू बॅक 2 षटकार इथे आलेत. हा चेंडू आता ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. निलेश तुंबडा आता थोडासा प्रेशर मध्ये जाणवतोय. धावसंख्या 19 या आकड्यावरती. सॉरी 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. साईडला हा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. ते पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22 धावा. 22
22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. पाहूया शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल. चला देऊया डिझेलला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू डिझे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यानंतर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा आणि झुंजार स्पोर्ट्स नायगाव या दोन संघादरम्यान मॅच असेल. दोन्ही संघाला विनंती आहे आपण आल्याची उपस्थिती नोंदवायची आहे. जो आपल्याला वेळ दिलाय त्या वेळेवरती उपस्थित राहा आणि हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करण्यासाठी या. आपण आज विनंती असेल. आपण पाहतोय या अगोदर ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला या स्पर्धेमधून बाद केले गेले, कारण वेळेवरती तो संघ इथे उपस्थित झाला नव्हता. तेच कारण त्या संघाला इथे बाद केलं गेलंय. इथे आपण पाहतोय थोडासा स्लिप झालाय तिकडे बघा, पाय तिकडे स्लिप झाला. हा चेंडू डेड बॉल इथे घोषित केला गेलाय. धावसंख्या झालेली आहे 22. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज रुपेश टोकरे आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. पहिला चेंडू इथे वाईट टाकलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्या आपण पाहतोय 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॅटचा एज लागलाय. चेंडू चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या झालेली आहे 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहतो पण कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू ते खेळून काढला गेलाय. भरत आहे तिकडे. एकदा जर कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावे धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते देखील वेगवान चेंडू टाकला गेला होता. तेव्हा पाहतो बॅट बॉल तेवढा चांगला संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात येताना दिसतोय. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा विनंती असेल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा आणि झुंजार स्पोर्ट्स नायगाव दोन्ही टीमला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. 3 चेंडू नंतर टॉस केला जाईल. आपण स्टॅमिंग झाला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. जज करतोय. बघा खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज उमेश हा बाद होतोय.
नितेश येतोय. नितीश घुटे न्यू बॅटर. मध्ये पण ब्लॉक मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक होते तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून जातोय, 6 धावांनी करता बिग शॉट, षटकार. थँक्यू. अडीच बघा नितेश 6व्या क्रमांकावरती आलाय आणि नितेश यांनी षटकार ठोकलाय. नितेश यांनी षटकार ठोकल्यानंतर जल्लोष इथे आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. 32 धावा फलकावरती लागले जात आहेत. 32. हा चेंडू डॉट, षटकाची समाप्ती. षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 32 आणि 33 धावांचं लक्ष हे इथे ठेवलं गेलंय. म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 33 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवावे लागतील चिरमाई स्पोर्ट्स कासार अडवली या टीमला. थँक्यू विजय. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गावराबेडा टीमला विनंती असेल आपला कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्यासाठी. चला आपण टॉस करू बघूया.
दोन संघाचे कर्णधार आपण पाहतोय. झुंजार स्पोर्ट्स नायगाव संघाचे कर्णधार आणि सत्यनारायण स्पोर्ट्स गावरेपाडा संघाचे कर्णधार सुद्धा आहेत. मी रोहिदास यांना आमंत्रित करतो. त्यांची शुभ असते. आपण टॉस करूया मॅचचा. शास्त्रीकरपाडा असा कॉल आहे. गावरे स्पोर्ट्स आणि गावचे चषक आलाय. नाणेफेक जिंकलाय झुंजार स्पोर्ट्स नायगावने. वैभव टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल, कारण मॅच चालू झाले. तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक असेल. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की नाणेफेक जिंकलाय. चला आपण पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये जाऊया. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. तेहतीस धावांचं लक्ष ठेवलं गेले. 11च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या मॅच जिंकण्याकरता प्रतीक घोटे पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. थोडासा रनअप मध्ये चुकतोय आपण पाहतोय. रनवे मध्ये थोडासा बिघाड होताना दिसतोय प्रतीक याच्या. आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती जो रेडी झालाय, स्ट्राईक वरती असेल आकाश रिपाट. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू एका टप्प्याने सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता चौकार. बघा पहिल्याच बॉल वरती चौकार इथे लगावलाय. या चौकाराने धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे. धावफलकाला सुरुवात झाली. आपण एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आकाश रिपट याचा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडूतून निर्धाव डॉट बॉल. धावसंख्या झाली 4. मॅच जिंकण्याकरता धावा बनवायच्या आहेत 33. म्हणजे प्रति षटकामागे 11 धावा या बनवाव्या लागणार आहेत. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू देखील सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांकरता चौकार. ते देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आकाश रिपट याचा, मात्र बॅटबॉल संपर्क इथे देखील झालेला नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा. बघा स्कोर कार्ड वरती जर आपण बघितलं तर 4040 असं आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर डॉट बॉल, चौकार आल्यानंतर डॉट बॉल. धावसंख्या झालेली 8. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे पुढे सरसावून यावेळेस चौकार नाही तर यावेळेस षटकार ठोकलाय आकाश रिपट या फलंदाजाने. 6. बघा या षटकाराला धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. 19 धावेंची अजूनही आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. रिव्हर्स इथे अटेम्प्ट केलेला आहे आणि इथे फलंदाज बाद होतोय. बघा इथे खेळाडू वृत्ती दाखवली आकाश रिपाट याने. पंचांच्या इशाऱ्याची वाट देखील त्याने बघितलेली नाहीये आणि तो आता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसते आपल्याला. पहिला गडी इथे बाद होतोय 14 या धावसंख्येवरती.
डीजे बघा इथे आकाश रिपट याने खेळाडू वृत्ती दाखवलंय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जर विचार केला ना तर असे कमी खेळाडू पाहायला मिळत आहेत जे खेळाडू वृत्ती दाखवतायत आणि पंचांचा सन्मान करतायत. असेच काहीच असे खेळाडू दिसत आहेत आपल्याला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. पहिले षटक समाप्त झालंय. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 12 चेंडू 19 धावा. नव्याने बॅटर आपण पाहतोय भरत आलेला आहे, भरत तळे. तर षटक हाताळण्यासाठी उमेश हा येतोय. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती असेल कुंदन बर्फेकर, तर नॉन स्ट्राईक एंड वरती भरत तळे. उमेश उमेश टू कुंदन. ते ऑन साइडला फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिकडे प्रथमेश, मात्र झेल हा ड्रॉप झालाय. फक्त एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. सिंगल धाव्याने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स, 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 18 धाव्यांची आवश्यकता असणार मॅच जिंकण्याकरता. चला घाई करायची, जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. चला जास्त वेळ खर्च करू नका. भारत तळे स्ट्राईक वरती आपण पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल आपण पाहतोय इथे फेस करत असताना चेंडूवर निर्धाव आलाय. डॉट बॉल आलेला आहे. इथे बॉल टाकून झाले 2. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे अजूनही आपण जर बघितलं या इनिंग मध्ये 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 10 चेंडूमध्ये अजूनही 18 धावा या बनवायच्या आहेत. इकडनं आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती जर बॉल टाकले तर या 18 धावा डिफेंड करू शकतायत ओमसाई बंगली संघ. हा प्रकार इथे आपण पाहतोय शफल होऊन हा चेंडू खेळला गेलाय. फ्लाइंग फाईन लेग क्षेत्रामध्ये तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि पाहतोय आपण चांगले क्षेत्ररक्षण झालं. पुन्हा एकदा सिंगल धाव. सिंगल सिंगल या 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा इथे आलेल्या आहेत. धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा अजूनही 17 धावींची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. 9 चेंडू आणि 17 धावा. बघा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार इथे बदल करावा लागतोय कारण लेफ्टी आणि रायटी बॅट्समन असल्या कारणाने इथे वारंवार बदलाव केला जातोय. ते पाहतोय आपण चेंडू वेगावरती स्वार झालाय, मात्र वेगावरती नियंत्रण नाही आहे. व्हाईट बॉल इथे टाकलाय. धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. अजूनही 16 धावींची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 16 धावा मॅच जिंकण्याकरता. फुलटा चेंडू मिस टायमिंग झालाय. प्रतीक पोहोचलाय तिकडे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे पूर्ण झालेली आहे.
सिंगलच धाव. या ओव्हरमध्ये फक्त सिंगलच धावा आल्यात. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. बघा, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 15 धावा बनवायच्यात मॅच जिंकण्याकरता. 8 चेंडू आणि 15 धावा. 8 चेंडू आणि 15 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या टीमला. उमेश वरखंडे याला आपण पाहतोय थोडा सरडमध्ये पुन्हा एकदा चुकलाय आणि पुन्हा एकदा आपल्या रणफरीत जाताना दिसतोय. भरत याला आपण पाहतोय. भरत एक जबरदस्त खेळाडू आहे. आपण त्याला आदिवासी प्रीमियर लीग मध्ये बघितलं होतं. खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता त्याने. तोच भरत तळे. ते आपण पाहतो या डाऊन द लेग हा चेंडू हाताला गेलाय. पण त्यांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन, आणखीन एक एक्स्ट्रा बॉल या ओव्हर मध्ये टाकावा लागणार आहे. गोलंदाज उमेश याला. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. ते पाहतो पण एका गुडघ्यावरती बसत असताना फटका खेळलाय. स्लॉग स्वीपच्या अंदाजामध्ये हा चेंडू सरळ पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावां करता. बिग शॉट, षटकार. आजाद केलं तुला थँक्यू डेझी. या षटकाराने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. आता मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता असणार आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता. बघा, या षटकाराने मॅच पुन्हा एकदा टर्न घेताना दिसतोय. आता हा सामना इकडनं आपण पाहतोय कासार वडवली या संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय आपल्याला. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता. सन्माननीय राजेश शेलका साहेबांचे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. सन्माननीय राजेश शेलका साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती या आणि स्थान बनवा. शेवटचा बॉल हा डॉट आलाय आणि आपण पाहतोय 6 बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 8 धावेची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 8 धावा या मॅच जिंकण्याकरता इकडे बनवायच्या आहेत कासार वडवली या संघाला. पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल इथे हाताला गेलाय. ते आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू. या अगोदर व्हाईट चेंडू टाकला गेला होता. इथे पाहतो आपण एक डॉट बॉल इथे टाकला गेलाय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता मॅच जिंकण्याकरता धावा बनवायचे आहेत अजूनही 7. 8 धावांची आवश्यकता होती. पहिला चेंडू व्हाईट टाकला, त्यानंतर हा चेंडू डॉट आलाय. आता 5 बॉल आणि 7 धावा इथे मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. कुंदन बर्फेकर आपण हा स्ट्राईक वरती पाहतोय. तर भरत थळे
हा नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. ते पाहतोय पण ऑन साईडला फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र त्याच्याकडनं झालंय चुकी. पाहूया किती धावा असतील. तर या असतील 4 धावा. चौकार येतोय. थोडीशी साधी भोळी स्वागत सफारी एक 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता फक्त बघा हा षटकार आलाय आणि या षटकाराने मॅच इथे आता फिनिश केलाय. कुंदन बर्फेकर या फलंदाजाने अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने. बघा तो जर झेल जर पकडला असता तर इथे सामना ओमसाई बंगले या संघाच्या बाजूने नक्कीच झुकला असता. उमेश होते तिकडे, उमेश वरखडे, आणि त्याने हा झेल तिकडे सोडला आणि आपण पाहतोय हा सामना कासार वडवली या संघाच्या बाजूने गेलेला आहे. थोडासा साधा भोळा, लाख मंदिर पूर्व पाहिजे